A massless square loop of wire of resistance capital R supporting a mass capital M hang vertically with one of its side in a uniform magnetic field B directed outward in a shaded region a DC. तर या ठिकाणी आपल्याला हा स्क्वेअर लूप दिलेला आहे. ओके, त्याचा रेजिस्टन्स आर इतका दिलेला आहे. पुढे आता आणि हा लूप मॅग्नेटिक फील्ड दिलेला आहे या ठिकाणी. ओके, a DC voltage V is applied to the loop. तर हा V इतका पोटेन्शियल त्या ठिकाणी अप्लाइड केलं DC. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ V द मॅग्नेटिक फोर्स विल एक्झॅक्टली बॅलन्स द वेट ऑफ सपोर्टिंग. तर मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी बॅलन्स करत आहे कशाला? वेटला. मग या ठिकाणी आपण राईट करून घेऊ मॅग्नेटिक फोर्स इज बॅलन्स बाय वेट. मॅग्नेटिक फोर्स किती असतो? तर तो असतो एफ लिहू आणि वेट किती? mg. मग एफला कोण बॅलन्स करतं आहे? mg. आणि मॅग्नेटिक फोर्स किती असतं? BIL आणि तो झाला mg. पुढे m साइड ऑफ लूप इज इक्वल टू L, g इज इक्वल टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचा ए ऑप्शन आहे mg डिवायडेड बाय LBR, बी ऑप्शन आहे LB डिवायडेड बाय mgr, सी ऑप्शन आहे mgr डिवायडेड बाय LB आणि डी ऑप्शन आहे LR डिवायडेड बाय mgb. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता या ठिकाणी आय दिलेला आहे. मग आता आय आपल्याला रिप्लेस करायचं आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण काय करू तर ओहम्स लॉ या ठिकाणी यूज करून टाकू. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण राईट करणार आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ. आणि ओहम्स लॉ जर घेतला तर व्ही इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला? IR भेटेल. मग आयची व्हॅल्यू किती भेटणार? V/R. मी वरच्या इक्वेशनमध्ये आपण पुट करून टाकू. ठीक आहे, मग आय इज इक्वल टू V/R. इक्वेशन 1 कन्सिडर करू आणि त्याच्यात आपण ती व्हॅल्यू पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल? इक्वेशन 1 B I इज रिप्लेस बाय V/R ब्रॅकेट कंप्लीट L इज इक्वल टू mg. आता आपल्याला काय फाईंड करायचं? पोटेन्शियल फाईंड करायचं ना. पोटेन्शियल जर घेतला mgr डिवायडेड बाय काय ना तर BL. ओके, आर इकडे डिवाइड होता, तो मल्टिप्लाय केला आणि BL डिवाइड केला. याचं आपल्या क्वेश्चनचं काय असणार? फायनल आन्सर. मग याच्यावरती जो पोटेन्शियल असणार तो पोटेन्शियल किती असणार? mgr डिवायडेड बाय BL. ओके, आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचं जे फायनल आन्सर असेल तो सी असेल. ओके, ऑप्शन सी त्याचं करेक्ट आन्सर असेल.